वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रिय मित्रांनो, नमस्कार. श्रावण मास व्याख्यानमालेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं आपलं तिसरं प्रवचन आहे. ह्या व्याख्यानमालेचं तिसरं प्रवचन आहे आणि आपलं चिंतन सुरू आहे सुलभ गीता रसामृत ह्या विषयावरती आपलं चिंतन सुरू आहे. काल आपण प्रथम अध्याय बघितला, अर्जुन विषाद योग, यावर आपण काल चर्चा केली आणि आपल्याला अर्जुनाची मानसिकता कळली. म्हणजे अर्जुन कशा प्रकारे निराश झालेला होता आणि शेवटी तो कशा प्रकारे भगवंताला शरण आला आणि भगवंताने स्वतः त्याचा भार घेतला आणि त्याला त्या संकटातून बाहेर काढलं. ही आपण काल भूमिका बघितली. कारण मनुष्य तेव्हाच भगवंताला शरण जातो की जेव्हा त्याला कळतं की त्याची स्वतःची शक्ती पुरेशी नाही आहे. तो स्वतःच्या भरोशावर युद्ध करू शकत नाही, संग्राम करू शकत नाही, संकटांचा सामना करू शकत नाही. त्याला एखाद्या दिव्य शक्तीची आवश्यकता भासतेच भासते आणि तेव्हा त्याला जेव्हा कोणीही मदत करायला नसतं तेव्हा शेवटी तो भगवंताला शरण जातो. आणि भगवंत तर सर्व शक्तिमान आहे, त्यांना काय अशक्य आहे? त्यांचे मार्गही वेगवेगळे आहे. कोणत्या मार्गानं कसे ते मदत करतील आपल्याला माहिती नाही, पण ते मात्र आपल्या भक्ताला मदत अवश्य करतात. तेव्हा काल आपण ते बघितलं. आता अशा निराश झालेल्या अर्जुनाला, स्वतःला दुर्बल समजणाऱ्या अर्जुनाला त्या नैराश्यामधून बाहेर काढायचं आहे आणि हे एक मोठं आव्हान भगवंतासमोर आहे की ह्या अशा डिप्रेशनमध्ये गेलेल्या आपल्या शिष्याला, अर्जुनाला, मित्राला यामधून आता बाहेर कसं काढायचं आहे. तेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये नैराश्य येते, जेव्हा आपल्याला आपण फारच दुर्बल आहोत असं वाटू लागतं, तेव्हा त्यावर रामबाण औषध काय आहे? रामबाण औषध आहे सामर्थ्य. सामर्थ्य शक्ती ही आवश्यक आहे. आणि हे भगवंताला माहिती होतं की आता अर्जुनाला सामर्थ्याची गरज आहे. म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, पण तो स्वतःचं सामर्थ्य विसरून बसलेला आहे. आता त्याला जागं करायचं आहे. त्याच्यामधलं जे सामर्थ्य आहे ते जागृत करून त्याला आता युद्धाला तयार करायचं आहे. हे एक मोठं आव्हान भगवंतासमोर आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, ब्रूडिंग ओव्हर विकनेस इज नॉट द सोल्युशन फॉर विकनेस बट थिंकिंग ऑफ स्ट्रेंथ. नुसतं दुर्बलतेचं चिंतन केल्यामुळे काही आपल्या समस्या सुटणार नाही, तर आपल्याला सामर्थ्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि अशा वेळेस भगवंत तेच करतात. या दुसऱ्या अध्यायामध्ये, तसा दुसरा अध्याय फार मोठा आहे, आपण फक्त 10 श्लोक घेतलेले आहे, सगळं तरी कव्हर करणं आपल्याला शक्य नाही आहे. तरी पण महत्त्वाचे श्लोक आपण घेतलेले आहेत. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये प्रथम कार्य जर भगवंताचं कोणतं असेल तर ते म्हणजे ह्या अर्जुनाला सामर्थ्य देऊन, प्रेरणा देऊन आपल्या पायावर उभं करणं. नैराश्यामधून बाहेर काढण्याचा हा एकमात्र उपाय आहे आणि भगवंत इथे नेमकं तेच करतात. तर या अध्यायामध्ये पहिले
अर्जुनाला ते प्रेरणा देतात, त्याच्यामधलं सामर्थ्य जागं करतात आणि दुसरं त्याला ज्ञान देतात. कारण जोपर्यंत मनुष्याला खरं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आतलं सामर्थ्य जागृत होत नाही. जोपर्यंत मनुष्याला कळत नाही की ती शक्ती त्याच्यामध्येच आहे, ती आत्मशक्ती अनंत शक्ती त्याच्यामध्येच विराजमान आहे, यावर त्याचा जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत ती शक्ती जागृत होत नाही. तेव्हा त्याला ज्ञान पण द्यायचं आहे. पहिले त्याला सामर्थ्य द्यायचं आहे, त्याला नंतर खरं ज्ञान द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला कर्म कसं करायचं हे पण सांगायचं आहे. त्यामुळे ह्या अध्यायामध्ये बऱ्याच काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि आपण बघतो की या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत तेच करतात. खूप एक महत्त्वाचा श्लोक आहे की जो स्वामीजींना खूप आवडायचा. ते म्हणायचे की तो श्लोक म्हणजे भगवद्गीतेचा सारांशच आहे. तो एक श्लोक जरी आपण कंठस्थ केला, त्यावर चिंतन केलं, तरी भगवद्गीता वाचल्याचं श्रेय आपल्याला मिळेल. आणि आपण आता तिथूनच सुरुवात करणार आहोत. तेव्हा आपण आता दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करूया. एका क्लासमध्ये कदाचित आपल्याला हा अध्याय संपवता येणार नाही. जर काही श्लोक राहिलेच तर आपण उद्या घेऊ, पण आज आपण अध्यायामध्ये प्रवेश करू. आता हा सुलभ गीता रसामृत अध्याय दुसरा, याचं नाव आहे सांख्ययोग. आता आपण या सांख्ययोगामध्ये प्रवेश करत आहोत. तर पहिलं आपलं कडवं काय आहे कवितेचं? अटीतटीच्या युद्धप्रसंगी तुला मोह कसा झाला? आर्यपुत्र तू शोभत नाही, दुर्बलता ही तुझला. आता बघा भगवंत काय म्हणतात. अरे आता अटीतटीची वेळ आहे, आणीबाणीची वेळ आहे, युद्धाला सुरुवात होणार आहे आणि ही दुर्बलता अशा वेळेस तुझ्यामध्ये कुठून आली? हा मोह तुझ्यामध्ये कुठून आला? हे तुला शोभतं का? आर्यपुत्र तू शोभत नाही. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला आठवण करून द्यावी लागते. अरे तू एवढ्या चांगल्या खानदानीमधला मुलगा आहे, तुझे आईवडील एवढे चांगले आहे, एवढे नैतिक आहे, धार्मिक आहे, तू त्यांचा मुलगा आणि तू असा करतोस, तुला तर थोडी लाज वाटली पाहिजे ना. म्हणजे बघा, अशा प्रकारे समजावत आहे की अरे तू विसरला, तू आर्यपुत्र आहे. आर्य म्हणजे काय? शौर्य, सामर्थ्य, बल. आणि तू आर्यपुत्र आणि असा तू खाली बसले आहे निराश होऊन, हे तुला शोभतं का? आता तुला जागं झालं पाहिजे. आणि तो श्लोक आहे मी जे सांगितलं, स्वामीजींचा आवडता, क्लैब्यम मास्म गम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. तो आहे श्लोक भगवद्गीतेमधला दुसऱ्या अध्यायामधला, की भगवान त्याला म्हणतात की अरे तू काय असा बसला खाली? तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, तू काय असा ढिला नाही आहे. तिथे त्यांनी क्लैब्यम शब्द वापरला आहे. आता ह्या शब्दाचा अर्थ नंपुसक आहे, हिजडा शब्द म्हणून वापरला आहे. म्हणजे बघा, कधीकधी असे शब्द पण प्रयोग करावे लागतात, कारण ते सामर्थ्य जागं करायचं आहे. तेव्हा निर्भसना करतात की अरे काय तुला शोभतं का? तू असा वागतो, तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तू आर्यपुत्र आहे. म्हणजे अशा प्रकारे मनुष्याला जागं करावं लागतं. आपल्यामध्ये सामर्थ्य असते, पण काय होतं, विसरतो. आता बघा ना, भारताला गुलामी पत्करावी लागली. इतके वर्ष भारत देश गुलाम राहिला. का राहिला? आपल्या देशाची त्यावेळेस पॉप्युलेशन होती 30 ते 40 कोटी आणि त्या 2 कोटी ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. आपण झोपलेलो होतो. म्हणजे राजकीय स्वातंत्र्य म्हणा की आध्यात्मिक स्वातंत्र्य म्हणा, स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी जागं झालं पाहिजे. आता जो मनुष्य झोपलेलाच आहे,
त्याला जीवनामध्ये काय प्राप्त होणार आहे? स्वामीजींनी म्हणून आपल्या देशामधल्या तरुणांमधलं ते चैतन्य जागं केलं. म्हणजे पुढली 50 वर्ष सगळे देवदेवता विसरा, आता फक्त भारत मातेचंच पूजन करा. अशा जे भेकड असतात त्यांना काही स्वातंत्र्य मिळत असते? शक्तिशाली बना, बलिदान द्या. युअर कंट्री नीड्स दिस सॅक्रिफाईस, इट इज द यंग मॅन हू विल डू इट. तुमच्या देशाला बलिदानाची गरज आहे आणि तरुण मुलं देऊ शकतील ते बलिदान, त्याशिवाय स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही. म्हणजे अशा प्रकारे ह्या निद्रिस्त भारताला स्वामीजींनी जागं केलं आणि कितीतरी स्वातंत्र्यवीर निर्माण झाले आपल्या देशामध्ये. सुभाषचंद्र बोसापासून तर आपल्याला माहीत आहे सावरकरापर्यंत. तेव्हा हे सगळे लोकमान्य टिळक म्हणा, निवेदिता, अरविंद, असे कितीतरी हजारो तरुण निर्माण झाले. त्या स्वामीजींच्या पुस्तकामध्ये भारतीय व्याख्याने, लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा, तरुणांना एवढं प्रोत्साहन दिलेलं आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ते पुस्तक बॅन केलं होतं. एवढं लोकांना देशप्रेमानं त्यांनी भरून टाकलं, त्यांच्यामधलं चैतन्य जागं केलं. अरे भारत मातेचं रक्षण करा, तुम्ही भारत मातेची संतान आहात, तुम्हाला हे शोभतं का असं गुलामीमध्ये पडून राहणं? बघा तुमच्या भारत मातेची काय अवस्था झालेली आहे. म्हणजे अशा वेळेस सामर्थ्याची गरज असते. आपल्याला माहीत आहे काय झालं, जेव्हा तानाजी मालुसरे ते सुभेदार जेव्हा पडले तेव्हा सगळे पळून जायला लागले. त्यांचा भाऊ सूर्याजी तेव्हा त्यांना प्रेरणा देतो की अरे तुम्ही भेकड आहात, असे पळून जाता, ही आणीबाणीची वेळ आहे, महाराज काय म्हणतील, लाज वाटते की नाही, आता मरा, नाही तर मग किल्ल्यावरून उडी मारून मरा किंवा लढा आणि मरा. म्हणजे अशा आणीबाणीच्या वेळेस गरज असते कुणीतरी आपल्याला प्रेरणा देण्याची. ते सगळे मावळे परतले आणि बघा किल्ला सर केला, किल्ला जिंकला. हातून गेलेला किल्ला पुन्हा त्यांनी मिळवून दाखवला. बघा म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा याची गरज आहे. शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले, महाराष्ट्राला किंवा देशाला मुसलमानांपासून वाचवलं, नाही तर किती अत्याचार व्हायचे. तर ही झाली राजकीय सामर्थ्य, राजकीय शक्ती. देशाचं रक्षण करण्यासाठी या शक्तीची पण गरज आहे. आता कौरवाचं राज्य म्हणजे कसं असणार बघा, त्या प्रजेवर अत्याचारच होणार की नाही. म्हणून भगवंताला पाहिजे होतं की राज्यकर्ता चांगला पाहिजे. म्हणून अर्जुनाला म्हणतात की अरे युद्ध कर, हे सगळे तुला माहिती आहे कसे आहे, हे आसुरी प्रकृतीचे लोक आहे, हे काय लोकांवर चांगलं राज्य करणार आहे, तेव्हा तुला युद्ध केलं पाहिजे, तू आर्यपुत्र आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा ती जागं करतात. आणि जागं होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याला हा मनुष्यजन्म मिळालेला आहे, आपलं केवढं भाग्य आहे. पण हा जीव जागा होतच नाही. आता काय करणार? इथे मांडुक्य उपनिषदामध्ये गौडपाद ते एका कारिकेमध्ये लिहितात. ते काय लिहितात? अनादि मायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते अजम अनिद्रम अस्वप्नम अद्वैतम बुध्यते तदा. अनादि मायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते. हा जीव अनादि मायेमध्ये झोपलेला आहे. अनादि, किती जन्म याचे होऊन गेले असेल काही कल्पना नाही, पण याची निद्रा काही केल्या भंगतच नाही. अनादि निद्रया, तो अनादि मायया सुप्तो, सुप्तो म्हणजे झोपलेला आहे. आणि कशा अनादि मायेमध्ये झोपलेला आहे हा. अरे ह्या अज्ञानामध्ये पडलेला आहे, पण याला जाणीव नाही की ह्या अज्ञानामध्ये आहे, हा झोपलेला आहे, याला जागाच व्हायची इच्छा नाही. आता कधी जागा होणार? राजकीय स्वातंत्र्य मिळायसाठी जागं व्हावं लागतं, पण आपलं स्वराज्य सिद्धी, आपण आपलं स्वातंत्र्य गमावलेलं आहे. आपण आपलं स्वातंत्र्य त्या मायेच्या हाती दिलेलं आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की किती दिवस तुम्ही असे झोपून राहणार? हा जो पिंजरा आहे तो तोडून, फटाफट तोडून बाहेर या.
वनराज सिंहासारखे बाहेर या, किती दिवस तुम्ही या मायेच्या पिंजऱ्यामध्ये अडकून पडणार. म्हणजे हे असं आपल्याला स्वामीजी सांगतात. सगळे शास्त्र आपल्याला जागच करतात, दुसरं काही करत नाही. इथे भगवान कृष्ण पण तेच करतात. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, अर्जुना म्हणून जागा हो, म्हणून जागा हो. इथे ह्या अनादि निद्रेमधून जेव्हा हा जीव जागा होतो तेव्हा काय होतं, मग त्याला कळतं. अनादि मायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते, जेव्हा तो जागा होतो तेव्हा अजम अनिद्रम अस्वप्नम अद्वैतम बुद्धते, तेव्हा त्याला वाटतं की अरे मी तर अजम आहे, म्हणजे मला जन्म नाही आहे. अजम अनिद्रम, मला कुठे झोप आहे, मी तर नेहमी कायम तर जागाच आहे. अस्वप्नम, मला स्वप्नही नाही, मी अद्वैतम आहे, मीच सगळीकडे व्यापलेलो आहे. हे तेव्हा त्याला कळतं. ही जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती हे तिन्ही अज्ञानच आहे. त्याच्या पलीकडे तुर्य आहे आणि ते खरं आपलं स्वरूप आहे. पण हा जीव विसरलेला आहे. हा काही केल्या जागा व्हायला तयारच नाही. किती महापुरुष आले, संत आले, शास्त्र आले, सगळे आले, पण हा आपला अनादि निद्रया, अनादि मायया सुप्तो, या अनादि मायेमध्ये झोपलेलाच आहे. कठोपनिषद काय म्हणतात, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत क्षुरश्च धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. आता कठोपनिषद आपल्याला जाग करते. उत्तिष्ठत जाग्रत, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंद म्हणतात, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. गोल काय आहे, आपल्या जीवनाचा गोल काय आहे. इच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन, द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी. आपली डिव्हिनिटी प्रगट करणं हा आपल्या जीवनाचा गोल आहे. म्हणून म्हणतात की तोपर्यंत थांबू नका. कठोपनिषद आपल्याला सांगते की उठा, उत्तिष्ठत जाग्रत, जागे व्हा. नुसतं उठूनही चालणार नाही. उठला आहे पण झोपेचीच तंद्रा आहे अजून. जाग्रत, बी अलर्ट, सावध रहा, दक्ष रहा, कारण ही माया भयानक आहे. कधीही माया तुम्हाला अज्ञानामध्ये पाडेल काही याचा भरोसा नाही. म्हणून नुसतं जाग होऊन चालणार नाही, तर तुम्हाला गुरुकडे घेऊन मार्गदर्शन घेतलं पाहिजे. का मार्गदर्शन घेतलं पाहिजे, कारण हा मार्ग अतिशय अवघड आहे. क्षुरश्च धारा निशिता दुरत्यया, वस्त्र्याच्या धारेवरून चालण्यासारखं आहे. एवढा हा मार्ग सूक्ष्म आहे. क्षुरश्च धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. हे ऋषीमुनी म्हणतात की हा मार्ग दुर्गम आहे, सगळ्यांना शक्य नाही आहे. नुसतं जागं होऊन चालणार नाही, पण सावधपणे आपल्या ध्येयाकडे पुढे 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 जात राहा, कुठे मध्येही न थांबता. तेव्हा इथे सगळे शास्त्र आम्हाला हेच सांगतात आणि भगवान कृष्ण पण आम्हाला हेच सांगतात. हा अर्जुन म्हणजे जीव, हा जीव निद्रेमध्ये पडलेला आहे, हा जागा व्हायला तयार नाही. म्हणून पहिले भगवंत त्याला जागा करतात. जागा झाल्याशिवाय तो पुढे चालणार कसा. पहिले जागं तर व्हावं लागेल. झोपेतच आहे तो, तर तो कसा काय करणार आहे. तो पहिले जागा व्हा आणि जागा झाल्यानंतर मग कुठे तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. पहिले निराशेमधून बाहेर पडा. पहिले हा क्षुद्र तुमचा जीवबोध टाकून द्या. मी जीव आहे, मी दुर्बल आहे, मी क्षुल्लक आहे, मी क्षुद्र आहे, मी जंतू आहे. हा जो तुम्ही तुमच्याविषयी ठरवलेला जो मी आहे, तो भ्रम तुम्ही झाडून टाका आणि जागे व्हा आणि मग जाणून घ्या पुढे जायचं आहे तुम्हाला. म्हणून काय म्हटलं आहे, अटीतटीच्या युद्धप्रसंगी तुला मोह कसा झाला. आर्यपुत्र तू शोभत नाही, दुर्बलता ही तुझला. तरी दुर्बलता तुला शोभत नाही, कारण तो आर्यपुत्र आहे. पुरुषार्थ दाखवला पाहिजे, पुरुषार्थ केला पाहिजे. असा बसला तू. कुठे गेला तुझा पुरुषार्थ, दाखव. आणि हे अशा प्रकारे प्रेरणा द्यावी लागते. म्हणजे अर्जुनामध्ये ती शक्ती होतीच. तो महायोद्धा होता, साधारण योद्धा नव्हता तो.
आणि एवढा पराक्रमी असूनसुद्धा बघा त्याची काय अवस्था झाली. म्हणजे आपल्यामध्ये सामर्थ्य नाही असं नाही, आपण एका क्षणामध्ये सगळी बंधनं तोडून ह्या मायेच्या बंधनातून मुक्त होण्यास समर्थ आहो. त्यासाठी तर हा मानवदेह भगवंताने आपल्याला दिलेला आहे. म्हणून तर सगळे म्हणतात की अरे मनुष्य जन्म इतका मोलाचा आहे, तुम्ही किती दिवस झोपून राहणार. दुर्लभम त्रयमेव वैतत देवानुग्रह हेतुकाम. शंकराचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये की दुर्लभ आहे, दुर्लभम 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव वैतत देवानुग्रह हेतुकाम. भगवंताच्या कृपेनंच तुम्हाला लाभत असतात. मनुष्यत्वम, हा मनुष्य देह तुम्हाला लाभलेला आहे आणि तुम्ही याचं मातेरं करता. तुम्ही नुसते अज्ञानामध्ये पडून राहता, या जगाला चिकटून राहता, स्वतःला क्षुद्र जीव समजता आणि तुमचा जो परमपुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्या परमपुरुषार्थाला विसरून जाता. आता बघा तो परमपुरुषार्थ आहे की आपल्याला सगळे बंधनं तोडायची आहे आणि हा जीव आपला मजेमध्ये पडलेला आहे, जागाच होत नाही. किती याला हलवा, किती त्याला हे करा, जागा व्हायला तयारच नाही. त्याला हेच चांगलं वाटते, त्या काय करणार. श्रीरामकृष्ण म्हणायचे की शेणामधल्या किड्याला त्या शेणामध्ये राहणंच चांगलं वाटते, आता काय करणार. त्याला जर तुम्ही बाहेर काढून जर ठेवलं तो मरून जाईल. अशी आपली अवस्था झालेली आहे. आपल्याला ह्या संसाराची दलदलच जर चांगली वाटत असेल, आपल्याला हे मायेचा पिंजरात जर चांगला वाटत असेल, तर आपल्याला कोण मदत करू शकणार आहे. हे सगळे महापुरुष येतात आणि आपल्याला हलवतात, जागं करतात, सांगतात की तुम्ही जाणून घ्या स्वतः कोण आहात. तुम्हाला दुःख नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, तुम्ही विसरलात. हे सगळे आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतात, पण आपण जागा होत नाही. तेव्हा तो परमपुरुषार्थ मनुष्यत्वम, मुमुक्षा, मुक्त होण्याची इच्छा आणि महापुरुष संश्रय, गुरुचा आश्रय, महापुरुषांचा आश्रय, ह्या 3 गोष्टी भगवंताच्या कृपेने मिळतात. आणि ह्या मिळाल्यावर आपण आपला पुरुषार्थ प्राप्त करून घेतला पाहिजे, ह्या मनुष्य जीवनाचे सार्थक केलं पाहिजे. पण दुर्बल जीव करत नाही. अर्जुन आता इथे दुर्बल झालेला आहे, पूर्ण सगळ्या बाजूने मायेने वेढलेला आहे. हा काही केला जागा व्हायला तयारच नाही. याला तेच बरं वाटते. म्हणून भगवंताने पहिले त्याला सामर्थ्य दिलं की उठ, जागा हो. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, उठ आणि जागा हो, युद्ध कर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. युद्ध आपल्याला कशाची करायचं आहे, बाहेर नाही. बाहेर तर आहेच, ठीक आहे. तुकाराम महाराज म्हणतात अंतरे बाहेर युद्धाचा प्रसंग. बाहेर आहे आणि अंतरे, आतमधलं युद्ध खरं युद्ध आहे. ते आपल्या मनामधले विकार काढून टाकणं, त्या विकारांशी खरं युद्ध आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे आपले बंधनाला कारण आहे. त्याच्याशी युद्ध कर. तुझ्या मनामध्ये अर्जुन आता काय आहे, तुझ्या मनामध्ये मोह आहे, शोक आहे आणि भय आहे. तुला युद्ध कौरवाशी करायचे नाही, तर तुला युद्ध शोक, मोह आणि भय, हे जे जीवाची 3 लक्षणं आहे, या 3 गोष्टीशी युद्ध करायचं आहे. तुला शोक, मोह आणि भयाच्या पलीकडे जायचं आहे. जाणून घ्यायचं आहे की मी अभय स्वरूप आहे. अभि अभि अभि, मला कसलं भय आहे. ह्या 3 शत्रूशी तुला युद्ध करायचं आहे. सध्या तू शोक, मोह आणि भयामुळे ग्रासलेला आहे. तेव्हा उठ, या 3 गोष्टी सोडून दे. कसला मोह, कसला शोक आणि कसलं भय, हे सगळं कुठे आत्म्यामध्ये आहे का. तू तर तो आत्मा आहे. तू क्षुद्र शरीर समजतो म्हणून तर हे सगळ्या गोष्टी तुझ्या मागे लागलेल्या आहेत. तर हे सगळं सोडून टाक, तोडून दे, फेकून दे. बघा पहिले जागं करतात. म्हणून अटीतटीच्या युद्धप्रसंगी तुला मोह कसा झाला, आर्यपुत्र तू शोभत नाही, दुर्बलता ही तुझला. त्यानंतर दुसरा श्लोक आपण बघूया. हृदयाची दुर्बलता सोडूनी हो युद्धाशी तयार आता. हृदयाची दुर्बलता सोडणी हो युद्धाशी तयार आता. कुठूनी आला षंढपणा, दाखवी तुझी वीरता, दाखवी तुझी वीरता.
तर इथे हा दुसरा श्लोक आहे, म्हणजे दुसऱ्या श्लोकामध्ये खरं सामर्थ्य सांगितलं आहे की हृदयाची दुर्बलता, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, ही हृदयाची दुर्बलता सोडून दे आणि युद्धाशी तयार हो. हा संदेश आपल्याला सगळे सांगतात. स्वामी विवेकानंद त्यांच्या एका पत्रामध्ये म्हणतात की नाम रोदिशी सखे, अरे मित्रा तू का रडत आहे, त्वयी सर्व शक्ती, तुझ्यामध्ये सगळी शक्ती विद्यमान असताना तू असा रडतो काय आहे, का आहेस. की नाम रोदिशी सखे त्वयी सर्व शक्ती आमंत्रयश्च भगवन भगदम स्वरूपम, ह्या तुझ्या आत्मस्वरूपाला आव्हान दे, आमंत्रित कर, त्याला जाग कर. भगवान भगदम स्वरूपम त्रैलोक्यमेत दखिलम तव पादमूले, त्रैलोक्यमेत अखिलम, म्हणजे हे 3 लोक जे आहे ते सगळे तुझ्या पायाशी आहेत. त्रैलोक्यमेत अखिलम तव पादमूले, म्हणजे ह्या 3ही लोकापेक्षा तू सामर्थ्यशाली आहे. आत्मैव ही प्रभवते न जडक कदाचित, आत्माच डॉमिनेट करतो, आत्माच पॉवरफुल आहे. हे जड जे आहे हे जड कधीच शक्तिशाली होऊ शकत नाही. आत्म्याच्या प्रकाशामुळे हे सगळं चाललेलं आहे. आत्मा ही प्रकाश येते न जडक कदाचित, हे जड कधी प्रकाशित होत नाही, हे जड जडत राहणार आहे. त्या आत्म्याच्या प्रकाशामुळेच सगळं जग चाललेलं आहे. तेव्हा आणि ती शक्ती तुझ्यामध्ये आहे आणि तू मात्र रडतो आहेस. की नाम रोदिशी सके तोही सर्व शक्ती आमंत्रयश्च भगवन भगदम स्वरूपम, त्रैलोक्यमेत दखिलम तव पादमूले, आत्मैव ही प्रभवते न जडक कदाचित. बघा स्वामीजीने काय कवितेमध्ये किती प्रेरणा दिली आहे. त्यांचे शिष्य असे म्हणायचे काही होत नाही, काही करू शकत नाही. स्वामी जागा करतात, अरे काय म्हणता तुम्ही काही करू शकत नाही असं कसं आहे, तुम्ही सगळं काय करू शकता, करा, मोठं भारतामध्ये काहीतरी कार्य करून दाखवा. म्हणजे ही प्रेरणा स्वामीजी आपल्याला देतात. म्हणजे पत्राद्वारे स्वामीजींनी ही प्रेरणा आपल्याला दिलेली आहे. तेव्हा इथे आपल्याला जागं व्हायचं आहे. आपल्यामध्ये ती शक्ती आहेच, आज आपण विसरलेलो आहे. उपनिषद आपल्याला हेच सांगतात, गीता आपल्याला हेच सांगते. बघा जर आपण कुंभकर्णासारखं जर झोपलेलो असू तर काय उपयोग. आता कुंभकर्ण किती शक्तिशाली होता आपल्याला माहिती आहे. आता एवढा शक्तिशाली होता पण तो झोपलेला होता. आपली कुंभकर्णाची निद्रा कधीच भंगत नाही. आणि जेव्हा कुंभकर्णाला जागं केलं, बघा त्यानं केवढा मोठा पराक्रम केला, किती वानरांना मारलं, किती सैनिकाला रामाच्या मारलं त्यांनी. म्हणजे तो पराक्रमी होता, एक मोठा योद्धा होता पण झोपलेला होता. आता आपणही तसेच आहोत, आपल्यामध्ये पण शक्ती आहे, आपणही बंधनं तोडू शकतो. पण ती कुंभकर्णाची निद्रा तर आपली तुटली पाहिजे ना. म्हणून निद्रा ती आपली तोडण्यासाठीच तर हे लोक येत असतात, आपल्याला जागं करतात. अरे उठा, या दलदलीमध्ये किती वेळ पडून राहणार. तेव्हा हृदयाची दुर्बलता सोडूनी हो युद्धाशी तयार आता, कुठूनही आला शंडपणा दाखवी तुझी वीरता. आता तुझी वीरता दाखव. तू खरोखर महायोद्धा आहे, तू खरोखर आर्यपुत्र आहे, हे आता सिद्ध करून दाखव. आणि हे हृदयाचं दौर्बल्य पूर्णपणे सोडून दे. एक दिवस स्वामीजीकडे एक तरुण आला. तो म्हणाला, स्वामीजी मला भगवद्गीता शिकवा. स्वामीजीने त्याच्याकडे बघितलं, लुडका, दुर्बल, काही सामर्थ्य नाही, काही करण्याची शक्ती नाही. स्वामीजी म्हणाले की बेटा जा पहिले आणि फुटबॉल खेळ, फुटबॉलच्या ग्राउंडवर जाऊन फुटबॉल खेळ आणि तुझं शरीर पहिले सुदृढ कर. तू फुटबॉल खेळल्यामुळे स्वर्गाच्या जवळ जाशील. तेव्हा भगवद्गीता वाचण्याऐवजी फुटबॉल खेळ म्हणजे तू स्वर्गाच्या जवळ जातील. कारण भगवद्गीता समजण्यासाठी तुझ्यामध्ये अर्जुनासारखी शक्ती पाहिजे. तू तर दुर्बल आहे. पहिले दुर्बल आहे म्हणून पहिले शक्तिशाली हो, सामर्थ्यशाली हो, मग माझ्याकडे ये, मग मी तुला भगवद्गीता शिकवेल. म्हणजे दुर्बल व्यक्तीला
भगवद्गीता कशी समजणार? अर्जुनाला समजली आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की पहिले तुम्ही बी फिजिकली स्ट्रॉंग, पहिले शारीरिकदृष्ट्या सबल व्हा, तुमच्यामधलं सामर्थ्य जागवा पहिले, मग तुम्ही भगवद्गीता चांगल्या प्रकारे समजू शकाल. जर शरीर आणि मन दुर्बल असेल तर ही उच्च तत्व तुम्हाला समजणार कशी? आणि समजली तरी तुम्ही आचरणामध्ये आणणार कशी? कारण हे काही सगळ्यांचं काम नाही आहे, सामान्याचं काम नाही आहे. ही माया एवढी बलशाली आहे की हे सगळे बंधनं तोडणं म्हणजे केवढं सामर्थ्य पाहिजे. साधारण जीवाला शक्य आहे का? म्हणून तर आपल्याला भगवंताची मदत घ्यावी लागते, गीतेची मदत घ्यावी लागते. तेव्हा ही सगळी प्रेरणा घ्या आणि ठीक आहे, कमीत कमी प्रयत्न तर करा. असं नाही की तुम्ही युद्ध जिंकाल, या जन्मामध्ये तुम्हाला मुक्ती मिळेल असं नाही आहे. पण कमीत कमी तुम्ही प्रवास तर सुरू करा, कमीत कमी जागे तर व्हा. आता तुम्ही जागेच झाले नाही, तुम्ही प्रवासच सुरू केला नाही तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचणारच कसे? प्रवास सुरू केला ठीक आहे, या जन्मात नाही शक्य झालं हरकत नाही, पुढल्या जन्मात होईल, पण होईल. पण झोपेतून जागेच होत नाही, म्हणजे आपला आध्यात्मिक प्रवास सुरूच करत नाही. आता या अशा लोकांची काय प्रगती होणार? म्हणून भगवंत म्हणतात की पहिले ह्या हृदयाच्या दुर्बलता सोडून दे. हा माझा आहे, हा माझा आहे, हे माय आहे, मी शरीर आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या सगळ्या दुर्बलता आहे. तर ही आसक्ती सोडून दे, मोह सोडून दे, ह्या सगळ्या दुर्बलता सोडून दे आणि उठ, पहिले जागा हो. आणि त्याच्यानंतर मग कुठूनही आला शंढपणा, एवढा वीर आहे ना असे दुर्बल तुझ्यामध्ये कुठून आली आहे? दाखवी तुझी वीरता, ही खरी वीरता आहे. तो खरा हिरो आहे की जो मायेची बंधनं कचाकच तोडून टाकतो, तो खरा हिरो आहे. त्याला हिरो म्हटलं आहे. आपण बघतो उपनिषदामध्ये त्याला धीर म्हटलं आहे. पुढे आपण बघणारच आहोत. तेव्हा आपल्याला हिरो व्हायचं आहे. बी हिरो, स्वामी म्हणतात, बी ए हिरो. युअर कंट्री नीड्स हिरोज, बी ए हिरो. तर हिरो व्हा, वीर व्हा, शूर बना. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं पुरुषार्थ दाखवा, तुमचं शौर्य दाखवा, पळून जाऊ नका. म्हणून इथे अर्जुनाला पहिले भगवंताने काय केलं? त्याला पहिले सामर्थ्य दिलं, त्याच्यामधली चेतना जागी केली, इतकी त्याला प्रेरणा दिली, त्याला शिव्या पण दिला. काय तू क्लैंबे आहे, तू अमुक आहे, तू तमुक आहे, तू आर्यपुत्र असूनही तुला लाज वाटत नाही, तू असा करतो आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी भगवंताला त्याला प्रेरणा दिली की तो खडबडून जागा झाला की अरे हो, मला हे शोभत नाही. मी एवढ्या चांगल्या कुळात जन्म घेतलेला आणि मी हे असं क्षुद्र काम करतो. मी एवढा श्रीमंत, माझे आईवडील एवढे चांगले आणि मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी चोऱ्या करतो, हे मला शोभतं का? माझे आईवडील एवढे श्रीमंत आहे आणि माझ्या आईवडिलांचं एवढं चांगलं नाव आहे, मी एवढ्या चांगल्या खानदानीमधला मुलगा आहे आणि मी ह्या छोट्या छोट्या चोऱ्या करतो, हे मला शोभतं का? शोभत नाही. हे मी सोडून दिलं पाहिजे, ही दुर्बलता मला शोभत नाही. अशा प्रकारे भगवंत त्याला जागं करतात की बघ, तुला शोभतं का? विचार कर बरं, तुला शोभतं का? तू चांगल्या घरातला मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि असे दुष्कृत्य करतो, तुला शोभतं का हे असं वाईट कर्म करणं? तू तुझ्या आईवडिलाला बदनाम करतो आहे. तुझे जे वंशज आहे, तुझे जे पूर्वज आहे, त्या पूर्वजांना तू बदनाम करतो आहे. ते काय म्हणतील? आर्य काय म्हणतील की आपला हा आर्यपुत्र अर्जुन बघा कसा झाला आहे, त्याच्यामध्ये कसा मोह शिरलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे भगवंतांनी पहिले त्याला जागं केलं. त्याच्यामधलं सामर्थ्य जे होतं, जे झोपलेलं होतं, ते जागं केलं. अर्जुन तर शूर आहेच, आपणही सगळे शूर आहोत. या मानवी शरीरामध्ये सगळं सामर्थ्य आहे. असं नाही की आपण करू शकत नाही. एक व्यक्ती करू शकते तर आपण पण करू शकतो. म्हणजे मोक्ष प्राप्त करणं आपल्याला शक्य नाही असं आपण म्हणून चालणार नाही. आपण विश्वास ठेवला पाहिजे की मला का शक्य नाही? मला पण मनुष्यदेह मिळालेला आहे आणि मी प्रयत्न केले तर मला पण ते साध्य होऊ शकते, मग मी का प्रयत्न करू नये? ही प्रेरणा अर्जुनाला भगवंताने दिली. आता याच्यानंतर भगवंत त्याला ज्ञान देतात की तू का घाबरू नये. मी तुला जे म्हटलं की घाबरू नकोस, युद्ध कर, कारण तुला विसर पडलेला आहे. खरं खोटं काय हे तुला माहिती नाही.
नित्य अनित्य काय हे तुला माहिती नाही, तेव्हा आता तिथे त्याला ज्ञान देणं आवश्यक आहे. आता याने आपली निद्रा आता सोडून दिली, खडबडून जागा झाला, हा जीव आता जागा झालेला आहे. अनादि मायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते, ह्या अनादि मायेमध्ये झोपलेला जीव आता जागा झालेला आहे. त्याला म्हटलं आहे उत्तिष्ठत जागृत, तो आता जागा झालेला आहे. आता त्याला पाहिजे गुरु, कारण त्याला आता ज्ञान द्यायचं आहे. आणि अशा वेळेसच भगवंत म्हणा, गुरु म्हणा, महापुरुष म्हणा, हे आपल्याला मदत करतात. आता इथे भगवान कृष्णाने बघा पहिले अर्जुनाला त्या नैराश्यामधून बाहेर काढलं, त्याच्यामधलं सामर्थ्य जागं केलं, आणि आता त्याला ज्ञानाचा उपदेश देतात की बघ मी तुला म्हणतो की तू घाबरू नकोस. का? कारण घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुला जसं वाटतं तसं नाही आहे ते. आता मी तुला खरं खरं सांगतो काय आहे ते बघ. नित्य अजर अमर हा आत्मा, नित्य अजर अमर हा आत्मा वसतो सर्वांच्या हृदयांतरी. देहालाच आत्मा म्हणती अज्ञानी मूढमती अविचारी. अज्ञानी मूढमती अविचारी, ते काय म्हणतात? या देहालाच आत्मा म्हणतात. अज्ञानी आहे ते. आत्मा कसा आहे? नित्य अज अमर हा आत्मा, नित्य अजर अमर हा आत्मा वसतो सर्वांच्या हृदयांतरी. अरे अर्जुना, तो जो आत्मा आहे ना, तो सगळ्याच्या हृदयी आहेच. तो अजर अमर आहे, त्याला जन्म नाही आहे, त्याला मृत्यू पण नाही आहे. तो नित्य आहे, तो सनातन आहे, तो अविनाशी आहे, असा तो आत्मा आहे. हे सगळे तू म्हणते मरणार आहे, मारणार आहे, हे सगळे शरीर मरणार आहे, आत्मा थोडा मरणार आहे, कारण तो तर अमरच आहे. तेव्हा तो आत्मा कुठे आहे? सगळ्यांच्या हृदयांतरी. तो सगळ्याच्या हृदयामध्ये आहे, तुझ्या पण हृदयामध्ये आहे. तू एवढा घाबरतो कशाला? काय होईल जास्तीत जास्त? शरीर जाईल. मग काय झालं शरीर गेलं तर? कारण शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, बदलत जातात. बालपण येतं, मग तरुणपण येतं, म्हातारपण येतं, तसाच मृत्यू पण येतो. जसं आपलं कापड फाटलेलं आहे, वासांचे जीर्णाने यथा विहाय, आपण त्याला फेकून देतो, आपण काळजी करत नाही. तेव्हा समजा शरीर गेलं तरी काय आहे? देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. जे धीर असतात ते त्यामुळे कधी विचलित होत नाही, ते मोहित होत नाही. कारण त्यांना माहिती आहे की देही नोस्मिन यथा देही, देहामध्ये असताना कौमारम यौवनम जरा, कौमारम यौवनम जरा ह्या 3 स्टेजेस येतात मनुष्याला. म्हातारपण येतं, तरुणपण येतं, बालपण येतं. पण त्याच्यानंतर मग काय? मृत्यू पण होतो शरीराचा. तर ह्या स्वाभाविक अवस्था आहे, आणि ह्या सगळ्या अवस्था ह्या शरीराशी संबंधित आहे, तुझ्याशी संबंधित नाही आहे. मग आता हा अमर आत्मा माझ्या हृदयामध्ये आहे, अंतर्यामी, हृदयांतरी, तर मला दिसत का नाही? हा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो की हा जर आत्मा माझ्या हृदयामध्ये असेल आणि तो अमर आहे, नित्य आहे, अजय आहे, दिसत का नाही? अवश्य दिसतो. दिसणार का नाही? भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की दुधामध्ये लोणी आहेच, तर तुम्ही म्हटलं की ते लोणी दिसत का नाही? दुधमे माखन, दुधमे माखन, केवल शब्द तू जानी, चंचल मन का मंथन करले सुनेगा ईश्वरवाणी. नुसते शब्द म्हटले की दुधामध्ये लोणी आहे, दुधामध्ये लोणी आहे असं म्हटल्यानं तुला मिळणार आहे का लोणी? नाही मिळणार. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे म्हटल्याने मिळणार नाही. चंचल मन का मंथन करले, तुझं हे जे चंचल मन आहे, हे जे अपवित्र मन आहे, त्याचं मंथन कर. सुनेगा ईश्वरवाणी, तुला भगवंताची वाणी ऐकू येईल. म्हणजे दिसत नाही असं नाही आहे, तो दिसतो, पण त्यासाठी साधना करावी लागते. कठोपनिषदामध्ये म्हटलं आहे, एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा न प्रकाशते, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मयः सूक्ष्मदर्शिभिः. हा आत्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. एष सर्वेषु भूतेषु, सगळ्या भूतांमध्ये आहे. कसा आहे?
गूढ, गूढोत्मा म्हणजे गूढ म्हणजे लपलेला आहे. एखाद्या गुहेमध्ये आपण बघतो की वाघ लपलेला आहे, तो वाघ दिसत नाही. गूढ आहे, तो लपलेला आहे, खूप आतमध्ये गेलेला आहे तो, त्यामुळे आपल्याला दिसत नाही. पण तो कोणाला दिसतो? दृश्यते, पण तो दिसू शकतो. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, अग्रया बुद्ध्या, ज्याची बुद्धी एकाग्र आहे, ज्याची बुद्धी सूक्ष्म आहे. कारण सूक्ष्म हा सूक्ष्मदर्शी, जे सूक्ष्मदर्शी आहे, जे आपली बुद्धी सूक्ष्म करतात, ते या आत्म्याला बघू शकतात. कारण हा आत्मा अगदी सूक्ष्म आहे. अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम. हा अणुपेक्षाही अणु आहे. अनोरणीयाम महतो महीयान, आकाशापेक्षाही मोठा आहे. तुका झाला आकाशा एवढा. अनोरणीयाम महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम. हा आत्मा सगळ्या जंतूंच्या, सगळ्या भूतांच्या हृदयामध्ये आहे. हा दडलेला आहे, गूढ आहे, लपलेला आहे, तो दिसत नाही. कारण तो अतिशय सूक्ष्म आहे. त्यासाठी आपल्याला आपली बुद्धी सूक्ष्म करावी लागेल. आज आपली बुद्धी एवढी स्थूल झालेली आहे, या स्थूल जगाच्या पलीकडे आपण काहीच चिंतन करत नाही. आणि जेवढं आपण या स्थूल जगाचं चिंतन करू, तेवढी आपली बुद्धीसुद्धा स्थूलच होणार आहे. कारण स्थूल वस्तूचं, जड वस्तूचं चिंतन करून आपण हे जडच झालेलो आहेत, आपण हे पदार्थ बनलेलो आहेत. कारण आपलं चिंतन ह्या जगाविषयीच असतं. हे जग तर जड आहे, हे कुठे चैतन्य आहे. तेव्हा आपण जडाविषयी चिंतन करतो. आता इथे म्हटलं की सूक्ष्माविषयी चिंतन करा, आत्मचिंतन करा. आता हे चिंतन सोडा जगाचं, मी शरीर आहे हे चिंतन सोडा. हे शरीर कसं जपून ठेवायचं हे चिंतन सोडा. कसा मृत्यू अवॉइड करायचा हे चिंतन सोडा. तुम्हाला मृत्यूच नाही आहे. आता चिंतन करा तुमच्या आतमध्ये काय आहे त्याचं. आणि जेवढं तुम्ही भगवंताचं चिंतन कराल, जेवढं आत्म्याचं चिंतन कराल, तेवढं तुमचं मन सूक्ष्म होईल. मग तुम्हाला सूक्ष्म गोष्टी कळायला लागतील. आपला साधा कॅमेरा आहे बघा, मी त्या कॅमेऱ्यासमोर बसलेलो आहे. आता तुम्ही मला बघतात, पण ह्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही फक्त माझं रूप बघता. माझ्या आतमध्ये काय आहे ते तुम्हाला दिसत नाही. कारण ह्या कॅमेऱ्यामध्ये तेवढी शक्ती नाही आहे. हा कॅमेरा याच्या आतमध्ये काय ते दाखवू शकत नाही. पण मी जर एक्सरे मशीनच्या समोर उभं राहिलो, ती एक्सरे मशीन काय करते, ते हे वरचं रूप दाखवत नाही, त्याच्यामधली हाडं दाखवते. आपण छातीचा एक्सरे केला तर त्या हाडामध्ये दिसते की याला निमोनिया झालेला आहे, याला TB झालेला आहे. त्या एक्सरेच्या कॅमेऱ्यामध्ये एवढा पॉवर आहे की ते तुमचं वरचं चमडं तोडून आतमध्ये जाते आणि तुमच्या हाडांचा फोटो घेते. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म पाहिजे असेल तर मग स्कॅन करा, त्याच्यानंतरही MRI करा. त्या MRI आहे, स्कॅनिंग आहे, ह्या सगळ्या ज्या मशीन आहे त्या कशा आहे? सूक्ष्म आहे. त्या तुमच्या आतमधला पण फोटो घेऊ शकतात. सोनोग्राफी आहे, तुमच्या पोटामधलं बाळ तुम्हाला दाखवू शकते, कारण ती सूक्ष्म आहे. तेव्हा आपलं मन आज स्थूल आहे, त्यामुळे आपल्याला स्थूल वस्तू दिसतात. आणि याच्या आतमध्ये जे सूक्ष्मतर आहे, अतिशय सूक्ष्म आहे, सूक्ष्मतम आहे जो आत्मा, तो या मनाने कसा दिसणार? कारण आपलं मन तर स्थूल आहे. तेव्हा दृश्यते, तो दिसू शकतो. पण त्वग्रया बुद्ध्या, जे आपली बुद्धी एकाग्र करतात, जे आपली बुद्धी पवित्र करतात, त्यांना दिसू शकतो. असं नाही की तो दिसत नाही. का दिसणार नाही? तो आपल्यामध्ये आहेच की. आपण विसरलो आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एका मनुष्याला रात्री 12 वाजता जाग आली, त्याला बिडी प्यायची होती. आता तो इकडे तिकडे सगळा लाईट शोधतो, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, माचीस कुठे आहे, माचीस काय दिसत नाही. हाती कंदील घेतला आणि गेला शेजाऱ्याच्या घरी. दार ठोठावतो, अहो मला थोडंसं माचीस द्या, मला बिडी प्यायची आहे. तो माणूस दार उघडतो शेजारी, अरे काय मूर्ख आहे का, तुझ्या हातीच तर तो कंदील आहे, त्याच्यामध्येच तर तिथे अग्नी आहे आणि तू माचीससाठी फिरतो आहे. आपलं तसंच आहे, आपल्या आतमध्येच आहे. तुझे आहे तुझं पाशी, कुठे तू विसरलासी, भटकतोशी. जसा कस्तुरी मृग आहे, त्याच्या नाभीमध्येच कस्तुरी आहे, त्याला माहीत नाही, इकडे तिकडे फिरतो.
नाभि में रहते कस्तूरी मृगभागे सब और रे, छोडे झूठे सुख की आशा करनिज अंतर खोज रे. आपल्या आतमध्ये शोध घ्या, पण काय आपण ते घेऊ शकत नाही. आपली बुद्धी तेवढी सूक्ष्म नाही. म्हणून आपल्या उपनिषद काय म्हणतात, तुमची बुद्धी सूक्ष्म करा. हे तत्व अतिशय सूक्ष्म आहे. तुम्हाला सूक्ष्म तत्व जाणून घ्यायचं असेल तर बुद्धीला एकाग्र करा. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू, तस्मात परांग पश्यती न अंतरात्मा. भगवंताने आपलं मन आणि इंद्रिय कसे केले आहे, बहिर्मुख केलेले आहे. परांग पश्यती, त्यामुळे आपण बाहेरचं जगच बघतो. पण काही काही धीर पुरुष असतात, काही काही बुद्धिमान असतात. ते काय करतात, आवृत्त चक्षुः, ते आपले इंद्रिय मन जणू काही आतमध्ये खेचून घेतात आणि आपल्या हृदयामधला तो अंतरात्मा बघतात. परांची खाणी व्यतृण स्वयंभू, तस्मात परांग पश्यती न अंतरात्मन. कश्चित धीरा, कश्चित फारच थोडे धीर पुरुष, कश्चित धीरा प्रत्येक आत्मान मैक्षत. जो आतमध्ये त्याला प्रत्येक म्हटलं आहे आणि जे बाहेर त्याला पराग म्हटलं आहे. पराग आणि प्रत्येक. तो पराग म्हणजे बाहेरचं बघणं आणि प्रत्येक म्हणजे आतमध्ये बघणं. ते आपल्या प्रत्येक आत्म्याला बघतात आणि अमृतत्व प्राप्त करून घेतात, अमर होऊन जातात. तेव्हा आपलं मन बहिर्मुख आहे, आपलं मन चंचल आहे, आपलं मन बाहेरच बघते, त्याला आतमध्ये कसं बघायचं हेच कळत नाही. तर हा जरी आपल्या हृदयामध्ये असला तरी दिसणार कसा, तो आहे आपल्या आतमध्येच. न जायते म्रियते वा कदाचित, तो जन्मती नाही आणि मरती नाही. नैनम छिद्यंती शस्त्राणी नैनम दहती पावक. याला शस्त्रे कापू शकत नाही, याला अग्नी जाळू शकत नाही, असा हा आत्मा आपल्या हृदयामध्ये आहे. पण आज आपण ते विसरलो आहे, आपल्याला ते ज्ञान नाही त्याचं. आपल्याला माहीत आहे की अलेक्झांडर, सम्राट अलेक्झांडर भारतामध्ये आला, त्या योग्याकडे गेला. तो आनंदामध्ये होता आणि अलेक्झांडरनी बघितलं की अरे हा तर इतकं दारिद्र्य आहे, या एक पैशाजवळ नाही, एवढा आनंद कुठला आला. ते म्हणे तुम्ही एवढे आनंदी आहात, सुखी आहात, मला जरा शिकवा. पण वेळ कुठे आहे, मला तर जायचं आहे. तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला माझ्या राजवाड्यामध्ये ठेवतो, सगळ्या सुविधा देतो आणि मला हे ज्ञान तुम्ही शिकवा. तेव्हा तो योगी म्हणतो की मला त्याच्यामध्ये बिलकुल आवड नाही आहे, मी काही कुठे जाणार नाही, मी जंगलामध्ये मजेत आहे, इथेच राहणार आहे मी, मला काही तुझा राजवाडा आणि ते सगळं काही नको आहे. हा सम्राट त्याला राग आला. म्हणे तू येणार नाही, कसा येणार नाही, माहीत नाही मी सम्राट आहे, अलेक्झांडर आहे, तू जर आला नाही तर तलवार काढली म्हणे तुले मुंडकं उडवून देईल. तेव्हा तो योगी जोराजोरात हसतो. तो म्हणतो की अलेक्झांडर, तू जीवनामध्ये सगळ्यात मोठं खोटं आज बोललेलं आहे. अरे तू मला काय मारणार, तू जास्तीत जास्त या शरीराला मारणार, मी तर अमर आहे, मला कुठे तू मारू शकतो. नैनम छिंदन्ते शस्त्राणी, तुझी तलवार काही मला नाही मारू शकत, हे शरीराला मारू शकते. बघा एवढं धैर्य त्याच्यामध्ये आहे. स्वामी विवेकानंदांनी हाच संदेश अमेरिकेमध्ये दिला. तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्हाला जन्म नाही, तुम्हाला मृत्यू नाही, तुम्हाला भय नाही, तुम्हाला शोक नाही, तुम्हाला मोह नाही. उठा, जागे व्हा. आणि एकदा काही मुलांनी स्वामींची परीक्षा घेतली. स्वामीजी एका खेडेगावामध्ये असताना शेतामध्ये फिरायला गेले. ते म्हणे स्वामीजी तर सांगतात की मी अमर आहे, मला मृत्यू नाही, मग यांची परीक्षा घेऊ म्हणे. आणि स्वामीजी आम्हाला एक व्याख्यान द्या. आता कुठे उभं राहायचं, एक ड्रम होता, त्याला उलटं केलं, म्हणजे या ड्रमवर तुम्ही उभे राहा आणि व्याख्यान द्या. आता स्वामीजींनी व्याख्यान द्यायला सुरुवात केली आणि त्या मुलांनी बंदुकीच्या गोळ्या फायर करायला सुरुवात केली. आता झू, इकडून एक गोळी, इकडून एक गोळी, इकडून एक गोळी जाते. पण स्वामीजींनी आपलं व्याख्यान थांबवलं नाही आणि बिलकुल घाबरले पण नाही. त्यांनी कितीतरी गोळ्या झाडल्या, बिलकुल स्वामीजी विचलित झाले नाही. तेव्हा ते मुला म्हणाले की स्वामीजी तुम्ही परीक्षेत पास झाले, तुमच्या आजूबाजूला गोळ्या जात होत्या पण तुम्ही बिलकुल घाबरले नाही आणि तुम्ही तुमचं व्याख्यान देतच राहिलात. तुम्ही जे सांगता ते तुम्ही आचरण पण करता.
म्हणजे मनुष्याला जेव्हा हे ज्ञान होतं तेव्हा त्याला कसलीच भीती राहत नाही. तो जन्ममृत्यूच्या पलीकडे जातो, त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. एकदा ते ज्ञान मिळालं की मग मी शरीर आहे हा बोधच राहत नाही. ती जाणीव त्याला होते की मी कोण आहे, मी खरा माझा कोण आहे. हेच आपल्याला सगळे शास्त्र सांगतात. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, हे सगळं काय सांगतात? अरे तू तोच आहे, तूच आहे, तू तोच आहे, तू आत्माच आहे, तू शरीर नाही आहे. तर हे ज्ञान आपल्याला भगवद्गीता करून देते. इथे भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये अर्जुनाला हे ज्ञान देतात भगवंत. तेव्हा कुठे अर्जुनाला शक्ती मिळते, ती आत्मशक्ती जागी होते की अरे खरोखरच मी कशाला घाबरलो, हे लोक हे मरणार आहेत, हे काही मरणार नाही, शरीर यांची मरतील, हे पूर्वी होते, आजही आहे, पुढेही राहणार आहे, कारण ते तर आत्मस्वरूप आहे आणि मी पण आत्मस्वरूप आहे. माझं शरीर पण जाणार, पण मी राहणार, मी कुठे मरणार आहे. म्हणजे हे ज्ञान त्याला प्राप्त झालं की हे सगळे आत्मे आहेत आणि मी पण आत्मा आहे. त्यामुळे आत्म्याला कोणीही मारू शकत नाही, तो अजर आहे, तो अमर आहे आणि असं माझं स्वरूप आहे. आणि आज मी विसरलेलो असल्यामुळे असा मला मोह झालेला आहे, मी भ्रमात पडलेलो आहे की मी मरणार आणि हे सगळे मरणार. हे काही खरं नाही आहे, कोणीच मरणार नाही, सगळेच राहणार आहे. शरीरं जातील एवढंच, त्याच्यामुळे काय फरक पडतो, तो आत्मा तर अमरच आहे. म्हणजे हे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे, आत्मज्ञान दिलेलं आहे. आत्मज्ञान देऊन त्याला जागं केलेलं आहे. पण हे ज्ञान अज्ञानी लोकांना मात्र कळत नाही. तिथे म्हटलं आहे ना, देहालाच आत्मा म्हणती, देहालाच आत्मा म्हणती, अज्ञानी मूढमती अविचारी. काय करणार? आता या देहालाच आत्मा म्हणतात. कोण म्हणतात? अज्ञानी, मूढमती, अविचारी, अविवेकी. आता ज्या लोकांचा विवेकच नाही आहे, नित्य काय आणि अनित्य काय हेच त्यांना माहिती नाही. हे शरीर अनित्य आहे, पण या शरीरामध्ये, या देहामध्ये देही आहे ना, तो देही तर नित्य आहे. हा देह जाईल, पण देही कुठे जाणार आहे? आता हे अज्ञानी लोकांना हा विवेक करता येत नाही. अज्ञानी, मूढमती, अविचारी, अविवेकी हे लोक शरीराशीच एवढे एक होतात की मी शरीर आहे ही देहबुद्धीच ते सोडू शकत नाही. काही केल्या ती याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मी शरीरच आहे आणि मी हे माझं शरीरच कायम टिकून राहिलं पाहिजे, असं कधी शक्य आहे का? आपल्या या देहावर किती प्रेम असते, आपल्याला वाटतं की आपण कायमच्या जगामध्ये राहिलो पाहिजे, पण शक्य आहे का? ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी आपला मृत्यू ठरलेलाच आहे. पण आपण जगण्यासाठी किती धडपड करतो, जिवंत राहण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. सध्या तर आपण बघतो किती धडपड सुरू आहे. अरे बाबा, कितीही धडपड केली तरी हे शरीर जाणारच, कशाला एवढ्या शरीराचा मोह करतो? पण अज्ञानी लोकांना ह्या देहाचाच मोह होतो. अरे तू ह्या देहामध्ये अमर नाही होऊ शकत, तुझं शरीर कायमचं टिकणार नाही. अजून काय 5-10 वर्ष टिकेल, अजून काय होणार आहे? एक दिवस मात्र सोडावं लागणार आहेच. हेच आपल्याला कळत नाही की एक दिवस आपल्याला हे शरीर सोडावं लागणार आहे. हे कोणी मान्य करायला तयारच नाही आहे. प्रत्येकाला वाटते की मी कायमचं या जगामध्ये राहणार आहे, पण शक्य आहे का? आपल्या सर्वांना माहिती आहे की शरीराचा आपल्याला एक दिवस त्याग करावाच लागणार आहे. मग एवढी आसक्ती कशाला? जर शरीर एक दिवस जाणारच आहे, पण आपण तर जाणार नाही ना. आपल्याला कधी अनुभव येतो का मी मेलेलो आहे म्हणून? कोणालाच येत नाही. मी मेलेलो आहे असं कोणाला कधीच वाटत नाही. जी व्यक्ती मरण पावते तिला वाटत नाही मी मेलो आहे म्हणून. तिला वाटते की अरे मी तर आहेच, हे माझं शरीर पडलं आहे, हे माझं शरीर गेलं, मी कुठे आहे? मी तर अमरच आहे. म्हणजे मी मेलो आहे असं कोणीच म्हणत नाही. हे बघा, कोणीही अनुभूती घेत नाही मी मेलो आहे म्हणून, कारण आपल्याला मृत्यू नाहीच आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की अर्जुना हे जाणून घे, तो आत्माच आहे, तू अमर आहे. मग काय म्हणतात भगवान? पंडितासम वचन बोलतो, पंडितासम वचन बोलतो, परी वागतो मूढा सारखा.
कोण मरतो कोण मारतो आत्मराही एकसा रखा. आत्मराही एकसा रखा. बघा, पंडित असम वचन बोलतो. आता तो पंडितासारखा बोलून राहिला पण वागतो मात्र मूर्खासारखा. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, अशोचा नन्वशोच स्वम प्रज्ञावादांश भाषसे. प्रज्ञावादांश भाषा. तू कसा बोलतो? प्रज्ञावान, जणू काय तू पंडित आहे. तू पंडितासारखा बोलून राहिला पण तुझी वागणूक कशी आहे? तू शोक करायला नाही पाहिजे या लोकांविषयी, पण तू शोक करतो. म्हणजे काय? कुठला पंडित आहे तू? तुला काय ज्ञान आहे? आता पंडित म्हणजे काही नुसते पुस्तकं वाचून कोणी पंडित होत नाही. बरेचदा आपण बघतो की पंडित लोक खूप त्यांना ज्ञान असते, खूप लेक्चर देतात, पण उपयोग काय? तुम्ही एवढं लेक्चर दिले, लोकांना एवढं ज्ञान सांगितलं, ब्रह्मज्ञान सांगितलं, पण स्वतः कोरडीची पाषाण. तर इथे नुसतं पंडितासारखं बडबड करून होणार नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्य न मेधयान बहुनाश्रुतेनं. हा आत्मा प्रवचनाने लाभत नाही. प्रवचनेन लभ्य न मेधया. बुद्धिमान व्यक्तीला पण हा आत्मा लाभत नाही. कारण शेवटी ते पांडित्य आहे. तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता. वाग्वैखरी शब्दझरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषम यद्वत भुक्तये न च मुक्तये. शंकराचार्य म्हणतात विवेक चूडामध्ये मनीमध्ये, वाग्वैखरी शब्दझरी शास्त्र व्याख्यान कौशलम. तुम्हाला शास्त्राची फार सुंदर व्याख्या करता येते. तुम्ही लोकांना शास्त्र खूप चांगल्या प्रकारे समजून सांगू शकता, लोकांना पटवून देऊ शकता. पण ही सगळी काय आहे? बुद्धीची चालाकी आहे. त्याच्यामुळे ब्रह्मज्ञान होत नाही. पंडित लोक असतात, खूप लेक्चर देतात, लोकांना प्रभावित करतात. उपयोग काय? शंकराचार्य म्हणतात काय उपयोग आहे? भुक्तये, ते फक्त भोगासाठी आहे, न मुक्तये, मुक्तीसाठी नाही आहे. त्यांना नाम, यश, पैसा, काम, कांचन हे सगळं पाहिजे असते. त्यांना कुठे ब्रह्मज्ञान पाहिजे? ठाकूर म्हणायचे की गिधाड खूप आकाशात वर उडत असते, पण त्याची नजर कशावर असते? मेलेल्या ढोरांवर असते. त्याची नजर मात्र खाली त्या जमिनीवर ढोरांवर पडलेली असते. हे पंडित उंच उंच भऱ्याला मारतात, खूप शास्त्राची व्याख्या करतात, लोकांना प्रभावित करतात, पण रात्रंदिवस काम कांचनाचे गुलाम असतात. काय उपयोग? इकडे तुम्ही लोकांना खूप सांगता शास्त्रज्ञान, मग स्वतः मात्र काम कांचन, नाम, यश हे सगळं तुम्हाला, प्रसिद्धी, या सगळ्यांचे तुम्ही गुलाम आहे. तर मग काय त्या ज्ञानाचा उपयोग? तेव्हा भगवान म्हणतात की पंडितासम वचन बोलतो. पंडितासम वचन बोलतो परी वागतो मूढासारखा. तू एवढा मला लेक्चर दिलं पहिल्या अध्यायामध्ये, आणि आता मात्र तू वागतो कसा आहे? मूढासारखा, एखाद्या मूर्खासारखा वागतोय, शोक करतोय. की शोक करायला नको आहे, तू पंडित आहे. कोण मरतो कोण मारतो आत्मराही एकसारखा. अरे कोण मरतो आणि कोण मारतो? आपण म्हणतो की मी मारलं, मी मेलो. हे इथे गीतेमध्ये म्हटलं आहे ना, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जरी शरीराचा विनाश झाला तरी हा आत्मा मरत नाही. येनम वेत्ति हंतारम यच्चेनम मन्यते हतम उभवतवन विजानीतो नाय म्हणती न हन्यते. हा आत्मा कुणाला मारती नाही आणि तो स्वतः मरती नाही. जो म्हणतो की मी मेलो आणि जो म्हणतो की मी मारलं, हे दोघेही कसे आहे? अज्ञानी आहे. ते देहालाच मारतात आणि देहच मरतो. तेव्हा न हन्यते हन्यमाने शरीरे. देह मेल्यामुळे काही तो मरत नाही. तेव्हा तू खरा पंडित हो. हे खरं पांडित्य आहे. त्या सगळ्यामध्ये आत्म्याला बघणं, त्या अमर आत्म्याला सगळ्यामध्ये बघणं आणि सगळा शोक मोह सोडून देणं, हे खरं पांडित्य आहे. आता तू फक्त बोलतो पंडितासारखा, पण मात्र या लोकांसाठी शोक करतो. अशोचा नन्वशोच स्वम प्रज्ञावादांश भाषचे, आणि बोलतो मात्र प्रज्ञावानासारखा. तेव्हा हे तुला शोभत नाही. हा शोक मोह करणं तू सोडून दे. तेव्हा बघा भगवंताने काय केलं?
पहिले भगवंताने अर्जुनाला सामर्थ्य दिलं, त्याला स्ट्रेंथ दिली की तुझी हृदयाची दुर्बलता सोडून दे, हृदयाची दुर्बलता सोडून हो युद्धाशी तयार आता, युद्ध कर, संग्राम कर, या जगामध्ये आलेला आहे ती युद्धभूमी आहे, तिथे मुक्तीसाठी प्रयत्न कर, तोच खरा पुरुषार्थ आहे. आणि आता त्याला ज्ञान दिलेलं आहे. आता याच्यानंतर भगवंत सांगणार आहे की कर्म आता तुला करायचं आहे, कारण तुला कर्माच्या माध्यमातून मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. ठीक आहे, तुला आता ध्येय कळलं ना, तू आत्मा आहे, तू शरीर नाही, तुला हे माहिती आहे. पण आता ते जाणून कसं घ्यायचं? वेगवेगळे मार्ग आहे. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, राजयोग आहे, ज्ञानयोग आहे, वेगवेगळे मार्ग आहे. पण तुझा मात्र कर्मयोग आहे, कारण तुझ्यामध्ये कर्म करण्याची प्रवृत्ती आहे, तू कर्मयोगाचा अधिकारी आहे. तेव्हा तुला मी आता कर्मयोगाविषयी सांगणार आहे. याच्यापुढे भगवंत आपल्याला कर्मयोगाविषयी सांगणार आहे. तेव्हा इथे हे जे आपण 4 कडवी बघितली, यामध्ये सामर्थ्य आणि आत्मज्ञान, सांख्ययोग, ह्या 2 गोष्टी भगवंताने इथे अर्जुनाला सांगितल्या आहेत. ह्या आशयाचं एक सुंदर आपण गाणं ऐकूया आणि ते गाणं ऐकून मग आपण या आजच्या 3ऱ्या प्रवचनाचा आपण समारोप करू किंवा ते आपण समाप्त करू. तेव्हा शांतपणे एक गाणं ऐकूया. हाच भाव त्यामध्ये सांगितलेला आहे. जाग अर्जुना जाग, हा भाव जो आहे की अर्जुना उठून जागा हो, किती दिवस झोपणार, तो या गाण्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये चांगला रुजणार आहे, मुरणार आहे. तेव्हा ऐकूया थोडं. अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, मोह निद्रा सोडुनी तू जाग. जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, पंडिता सम बोलू नको, पंडिता सम बोलू नको, कर्तव्य करी तू आज. जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, अर्जुना जाग. कोण मरतो कोण मारितो, कोण हरतो कोण जिंकितो, कोण मरतो कोण मारितो, कोण हरतो कोण जिंकितो, मी माझेचे बंधन त्याग, सर्वची मायेचे हे काज. जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, अर्जुना जाग. आत्मस्वरूप विसरून गेला, सत्य मानितो नश्वर देहा. आत्मस्वरूप विसरून गेला, सत्य मानितो नश्वर देहा. मृत्यूला तू भयभीत होऊन का जातो पळून आज. जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, अर्जुना जाग. आर्य असूनी असे बोलितो, पूर्वजांना लज्जित करितो. आर्य असूनी असे बोलितो, पूर्वजांना लज्जित करितो. पलायनाचा मार्ग शोधितो, कशीरे नाही वाटत लाज. जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, मोह निद्रा सोडुनी तू जाग. जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग,
पंडिता सम बोलू नको, पंडिता सम बोलू नको, कर्तव्य करी तू आज. जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग, जाग अर्जुना जाग. तेव्हा बघितलं आपण जे काही आतापर्यंत चिंतन केलेलं आहे तो सगळा भाव त्या गाण्यामध्ये आलेला आहे. कोण मरतो कोण मारतो हे सगळं मायेचं काज आहे. तेव्हा जाग अर्जुना जाग, आर्यपुत्र आहे तू, तुला शोभत नाही असं वागणं, तुला लाज वाटायला पाहिजे, ते पूर्वज काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या गाण्याच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत. तेव्हा आता अर्जुन जागा झालेला आहे, आता तो युद्ध करायला तयार झालेला आहे. आणि आता पुढे भगवान सांगणार की युद्ध करायचं म्हणजे काय करायचं, युद्ध करायचं म्हणजे कर्म करायचे. आता कर्म म्हणजेच युद्ध आहे, तेव्हा ते कर्म तू कसे केले पाहिजे, कशा प्रकारे जगात राहून आपण कर्म करायचे आणि या कर्माच्या माध्यमातून आपलं जीवनाचं ध्येय साध्य करून घ्यायचं, तो परमपुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा. आता हा उपदेश भगवान पुढे आपल्याला देणार आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये पण आहे आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पण भगवंत कर्मयोगच आपल्याला सांगणार आहे. तेव्हा याच्या पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे याच्या पुढच्या भागामध्ये उद्या आपण जे उरलेले आपले 6 श्लोक आहेत किंवा 6 कडवी आहेत ती आपण विस्तारानं चर्चा करूया. तेव्हा आज पुन्हा आपण हे 4 कडवी एकदा म्हणून घेऊ आणि वाचून घेऊ आणि मग आपण थांबू. सुलभ गीता रसामृत प्रवचन नंबर 3. आजचं 3रं प्रवचन आहे. 2रा अध्याय सांख्ययोग. अटीतटीच्या युद्धप्रसंगी तुला मोह कसा झाला, अटीतटीच्या युद्धप्रसंगी तुला मोह कसा झाला, आर्यपुत्र तू शोभत नाही, दुर्बलता ही तुझला. हृदयाची दुर्बलता सोडूनी हो युद्धाशी तयार आता, कुठूनी आला षंडपणा, दाखवी तुझी वीरता. नित्य अजर अमर हा आत्मा, नित्य अजर अमर हा आत्मा वसतो सर्वांच्या हृदयांतरी. देहालाच आत्मा म्हणती, अज्ञानी मूढमती अविचारी. पंडितासम वचन बोलतो, पंडितासम वचन बोलतो, परी वागतो मूढासारखा. कोण मरतो कोण मारतो, आत्मा राही एकसारखा, आत्मा राही एकसारखा. तेव्हा आज आपण उपदेश ऐकला की आपलं खरं स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणं हाच खरा पुरुषार्थ आहे. तोच खरा वीर आहे, तोच खरा धीर आहे की जो आपलं स्वरूप जाणून घेण्यासाठी या जगामध्ये प्रयत्न करतो आणि आपलं जीवन सार्थक करतो. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.